नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, काळे डाग आणि त्यावरचे सोपे पण प्रभावी उपाय याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पिंपल्स येण्यामागे अनेक कारणं असतात. त्यामध्ये हार्मोनल बदल, चुकीचा आहार, तणाव, तेलकट त्वचा आणि योग्य स्वच्छता न ठेवणं, विशेषतः तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये हे जास्त दिसून येते. जर तुमच्या चेहऱ्यावर मोठे आणि दुखणारे पिंपल्स आले असतील तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना कधीही दाबू नका, कारण त्यामुळे कायमचे डाग पडू शकतात. अशावेळी तुम्ही बर्फाचा छोटा तुकडा कापडात घेऊन हलक्या हाताने लावू शकता. तसेच हळद आणि मध यांचा लेप किंवा कडुलिंबाची पेस्टही उपयोगी ठरते. जर तुम्हाला घरच्या घरी पिंपल्स कमी करायचे असतील तर काही सोपे उपाय आहेत. त्यात बेसन, हळद आणि गुलाब पाणी यांचा फेस पॅक लावू शकता. चंदन पावडर आणि दूध यांचाही लेप उपयोगी ठरतो. ब्लॅक पिंपल्स किंवा व्हाईट पिंपल्स असल्यास आठवड्यातून 1-2 वेळा वाफ घ्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. पिंपल्सचे काळे डाग कमी करण्यासाठी रोज ॲलोवेरा जेल लावा किंवा बटाट्याचा रस वापरू शकता. काही वेळा घरगुती उपाय पुरेसे नसतात. अशावेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टर तुम्हाला रोज फेस वॉश, क्रीम किंवा औषधे देतात, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे सगळ्यांवर एकच प्रॉडक्ट काम करेलच असं नाही. योग्य फेस वॉश निवडणंही खूप महत्त्वाचं आहे. ऑइल कंट्रोलसाठी हलका आणि सल्फेट फ्री फेस वॉश निवडा. जर चेहऱ्यावर खूप खोल आणि दुखणारे पिंपल्स असतील तर ते सॅस्टिक ॲक्ने असू शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. मुलांमध्ये ऑइल प्रोडक्शन जास्त असतं, त्यामुळे त्यांनी दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा स्वच्छ ठेवावा. जिम किंवा बाहेरून आल्यावर चेहरा धुणं आवश्यक आहे आणि केसातील तेल चेहऱ्यावर लागू देऊ नये. दररोजच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. भरपूर पाणी प्या, तेलकट आणि जंक फूड टाळा, पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी ठेवा. मंडळी, पिंपल्स ही एक सामान्य समस्या आहे, पण योग्य काळजी घेतली तर ती पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकते. घरगुती उपाय, योग्य सवयी आणि डॉक्टरांचा सल्ला हीच सुंदर आणि निरोगी त्वचेची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.